खरं सांगते मी एक नंबर तयार होते या टेक्निकने कॉफी. बरेच जण कॉफी बनवतात पण त्यांची अशी फेसाळलेली क्रीमी तयार होत नाही मिक्सरमध्ये. तर ती अशी होण्यासाठी ट्रिक एकच आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. भरपूर दिवसांनी भरपूर गॅप नंतर पण आली आहे मी आता, त्यामुळे काहीतरी तुमच्यासोबत भन्नाट असं शेअर करत राहीनच. तर काय मग, उन्हाळा सुरू आहे, तुम्ही काही रेसिपीज वगैरे बनवताय की नाही? हो, मी पण बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण सुरुवात एकदम हलक्या फुलक्या छानशा रेसिपीपासून करूयात म्हटलं, कारण आमच्या दोघींना तलफ झाली होती आत्ता आईस्क्रीम आणि कोल्ड कॉफी वगैरे काहीतरी असं खाण्याची. त्यामुळे म्हटलं चला, कोल्ड कॉफी तर आपल्याला घरी बनवता येते ना, मग बनवूयात घरी आणि मग त्याच्यामध्ये आईस्क्रीम वगैरे टाकून मस्तपैकी एन्जॉय करूयात. कारण भरपूर ऊन वाढत चाललं आहे आणि यावर्षीचा उन्हाळा पण दणकट असणार आहे असं वाटतंय, हो ना? हो. तर अशा प्रकारे आपल्याला लागेल ज्युसरचं भांडं आणि याच्यामध्ये डायरेक्ट आपण कॉफी बनवतोय. तर यामध्ये आपण डायरेक्ट आता कॉफी बनवायला घेऊयात. तर दुधाची पिशवी मी याच्यामध्ये काढलेली आहे. दूध तापवलेलं नाही आहे, मी असंच वापरणार आहे. म्हणजे डायरेक्ट कच्चं दूध आपण याच्यासाठी वापरू शकतो. तुम्हाला जर असं वापरायचं नसेल, जर काहींचं असेल की आम्ही तापवलेलंच पिणार, कच्चं प्यायचं नाही आहे दूध, तर काही हरकत नाही, दूध तापवू शकता. ते थंड करून घ्या आणि यूज करताना कॉफीसाठी साईज सकट तुम्ही ते यूज करायचं, जेणेकरून कॉफी छान क्रीमी आणि दाटसर व्हायला मदत होईल. पण मी इथे कच्चंच वापरते आणि हे थंड आहे. तर आता प्रमाण पटकन सांगते. अशा प्रकारचा पेला वापरते मी, कारण मेजरिंग कप सगळ्यांकडे असेल असं नाही. आणि जर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल ना, तर तुम्ही एका व्यक्तीसाठी 1 कप भरून दूध असं प्रमाण ठरवलं तरी चालेल. पण कप सगळ्यांकडे नसतात, त्यामुळे मी पेला यूज करते. तर श्रुतीसाठी आणि माझ्यासाठी, आम्ही दोघींसाठीच कॉफी बनवतोय, त्यामुळे मी 2 पेले भरून हे दूध या ठिकाणी वापरणार आहे. आणि साखर एका पेल्यासाठी 3 चमचे, म्हणजे 3 टेबलस्पून. किंवा जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एका पेल्यासाठी 4 चमचे ही साखर वापरू शकता. गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. तर अशा प्रकारे 2 पेले दूध याच्यामध्ये आपण घेतलंय. तर कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मी नेहमी नेसकॅफे ब्रँडचीच कॉफी यूज करते. प्रमोशन करत नाहीये, पण मला खरंच याची टेस्ट खूप आवडते. तर 2-2 रुपयाचे हे सॅशे आहेत, आपण 4 वापरतोय. साखर पूर्णपणे आवडीवर आहे तुमच्या, तुम्हाला किती आवडते तेवढी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि सगळ्यात शेवटी मॅजिकल गोष्ट म्हणजे बर्फ, आईस क्यूब्स. ज्यावेळी आपण डायरेक्टली मिक्सरमध्ये कॉफी फिरवतो ना, तेव्हा आईस क्यूबमुळे छान फ्रॉदी बनते ती आणि फेसाळलेली तयार होते. जरी दूध थंड असलं तरी बर्फाचे खडे याच्यामध्ये टाकायचे. मी इथे 4 ते 5 मॅक्झिमम टाकणार आहे, दॅट्स इट. तर आता काही नाही, 3च मिनिटामध्ये ही कॉफी तयार होते. फक्त काय करायचं आहे, पहिला जो 1 मिनिट आहे तिथे कंटिन्यू मिक्सर फिरवायचा आहे तुम्हाला. त्यानंतर 1 मिनिट तुम्हाला मिक्सर ऑन ऑफ असं करत फिरवायचं आहे. आणि पुन्हा शेवटचा 1 मिनिट तुम्हाला कंटिन्यू मिक्सर फिरवायचा आहे. असं केल्यामुळे एकदम छान फेस येतो आतल्यात कॉफीला आणि कमाल टेक्स्चर येतं. तर मी हे करून घेते पटकन. येस, तर बघू शकता काय मस्त फेस आलाय आणि छान टेक्स्चर आले की नाही. मी तुम्हाला चमच्यामध्ये घेऊन दाखवते. हे बघा. खरं सांगते मी एक नंबर तयार होते या टेक्निकने कॉफी. नक्की बनवा. बरेच जण कॉफी बनवतात पण त्यांची अशी फेसाळलेली क्रीमी तयार होत नाही मिक्सरमध्ये. तर ती अशी होण्यासाठी ट्रिक एकच आहे, मिक्सर हा कंटिन्यू फिरवायचा, पण दर 2 मिनिटांनी किंवा दर 1 मिनिटाने तो ऑन ऑफ करत फिरवायचा. ठीक आहे, मग ती अशी होणार. वा, एक नंबर झाली आहे कॉफी. बरं, तुमच्या लक्षात आलंय का, आपण फक्त 1 पेला भरून दूध घेतलं होतं आणि कॉफी बघू शकता, हा खूप जम्बो ग्लास आहे, कॉफी मग आहे हा. याचा अर्थ ही खूप छान पद्धतीने फेसाळली आहे आणि व्हॉल्युमाइज झाली आहे, त्यामुळे वाढली आहे. याच्यामध्ये एअर असणार आहे आणि पिताना मजा येणार आहे. तर हे जे व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना, हे तुम्ही घरी पण बनवू शकता. माझ्या चॅनलवर भरपूर रेसिपीज आहेत या आईस्क्रीमच्या. मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये सोप्यातली सोपी जी रेसिपी असेल त्याची लिंक देईन. ठीक आहे, येस. तर कशी झाली आहे सांग मला. दिसतानाच खूप छान दिसते. कॅफेला जायची गरज आहे का? एवढी फ्रॉदी कॉफी असेल तर कॅफेला जायची काय गरज आहे? मग काय मला कामं सांगणार प्रत्येक वेळी? हां मग. ओके.
तर आता मी आणि श्रुती ही कॉफी एन्जॉय करतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो त्या शेजारचं बेल आयकॉन अजूनही क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. बाय बाय, टेक केअर, स्टे हॅपी.